आज आपण एका अशा जिल्ह्याची गोष्ट पाहणार आहोत जिथे राजकारणाची चाके थांबली असली तरी विकासाची गाडी सुसाट धावत आहे. आपण बोलत आहोत आपल्या नंदुरबार जिल्ह्याबद्दल. आदिवासी बहुल, निसर्गाने नटलेला, पण तितकाच आव्हानांचा सामना करणारा आपला नंदुरबार जिल्हा. राजकीय घडामोडींमुळे सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, पण म्हणून जिल्ह्याचा गाडा थांबलेला नाही. प्रशासकांनी संपूर्ण जिल्ह्याचा अचूक अंदाज घेत थेट गावोगावच्या गरजा ओळखून एक असा मास्टर प्लॅन तयार केला आहे जो नंदुरबारच्या विकासाला एक नवी दिशा देणार आहे. काय आहे हा मास्टर प्लॅन? किती कोटींचा निधी मिळाला आहे नंदुरबारला? आणि सर्वात महत्वाचे, तुमच्या गावापर्यंत, तुमच्या घरापर्यंत यातलं काय पोहोचणार आहे? चला, या 36 कोटींच्या विकास रहस्याचा आज आपण सविस्तर उलगडा करूया आजच्या व्हिडिओमध्ये. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या योगी सभागृहात एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. वातावरण गंभीर होतं, कारण जिल्ह्याचं भविष्य ठरवणारा निर्णय इथे होणार होता. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 36 कोटी 99 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प तोट्यातला नाही, तर 24,44,000 रुपयांचा शिल्कीचा म्हणजे सरप्लस अर्थसंकल्प आहे. म्हणजेच खर्च वजा जाता जिल्ह्याच्या तिजोरीत पैसे शिल्लक राहणार आहेत. ही प्रशासनाची एक अत्यंत जमेची बाजू मानली जात आहे. नंदुरबारच्या भौगोलिक रचनेचा विचार केला तर इथला सर्वात मोठा प्रश्न आहे तो दळणवळणाचा. पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. म्हणूनच या बजेटमध्ये सर्वात मोठा सरप्राईज एलिमेंट आणि सर्वाधिक निधी बांधकाम विभागाला मिळाला आहे. प्रशासनाने येथे 10 कोटी 80 लाख रुपयांचा निधी बांधकाम विभागासाठी मंजूर केला आहे. पण हा पैसा जाणार कुठे? यातील 10 कोटी रुपये हे खास साकव म्हणजेच लहान पूल उभारण्यासाठी आणि ग्रामीण रस्त्यांसाठी दिले गेले आहेत. संपर्क विरहित गावांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी हा एक गेम चेंजर निर्णय ठरणार आहे. आता पावसाळ्यात कोणत्याही आजारी रुग्णाला किंवा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला नदी नाल्यांची भीती बाळगावी लागणार नाही. विकासाचा दुसरा टप्पा म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. नंदुरबारच्या भावी पिढीसाठी एक मोठी घोषणा झाली आहे. जिल्ह्यात तब्बल 115 नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गळख्या छताखाली बसून शिक्षण घ्यावे लागणार नाही. खेड्यापाड्यात वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचे बळकटीकरण केले जाणार आहे. तिथे आवश्यक रुग्णसेवा आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या जातील. महिलांच्या डोक्यावरची हुंडा कळशी उतरावी म्हणूनच या बजेटमधून ग्रामीण भागात तब्बल 550 घरांना नवीन नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा विभाग खऱ्या अर्थाने अंतरात प्रकाश आणणारा आहे. मागासवर्गीय वस्त्यांमध्ये दिवा बत्तीची सोय केली जाणार आहे. तसेच 550 दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक ती मदत आणि उपकरणे पुरवली जातील. दिव्यांगांच्या 8 वसतिगृहांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. 1,35,00,000 रुपये महिलांच्या विकासासाठी राखीव आहेत. नंदुरबारचा मूळ गाभा शेती आणि तिथली अनोखी संस्कृती आहे. प्रशासनाने यालाही धक्का लागू दिलेला नाही. कृषी विभागासाठी 1,30,00,000 तर पशुसंवर्धनासाठी 1,90,00,000 रुपये दिले आहेत. यात जनावरांसाठी अत्यावश्यक औषधी, लसीकरण आणि वंध्यत्व निवारणाचे विशेष कार्यक्रम हाती घेतले जातील. नंदुरबारची ओळख असलेल्या काठीची होळी, सारंगखेड्याची घोडे बाजार यात्रा आणि तोरणमाळ महोत्सव यांसारख्या सार्वजनिक उत्सवांमध्ये ग्रामपंचायतांना आवश्यक व्यवस्था राखण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. आपला वारसा जपण्यासाठी उचललेलं हे एक सुंदर पाऊल आहे. प्रेक्षकांनो, 36 कोटींचा आकडा कदाचित राज्याच्या बजेट पुढे लहान वाटेल, पण नंदुरबारच्या दुर्गम वाड्या वस्त्यांसाठी हा निधी संजीवनी आहे. प्रशासक नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका विजन डॉक्युमेंटची अंमलबजावणी सुरू केली आहे. मागच्या वर्षीच्या 2025 ते 26चा 46 कोटी 87 लाखांच्या खर्चालाही या सभेत मंजुरी मिळाली असून जुनी कामे पूर्णत्वास नेत नव्या कामांचा श्री गणेशा करण्यात आला आहे. रस्त्यांचे जाळे, अद्ययावत शाळा, घरोघरी पाणी आणि दिव्यांगांना आधार. जर हे बजेट कागदावरून प्रत्यक्षात 100% जमिनीवर उतरले
तर 2026-27 हे वर्ष नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात विकासाचे एक सुवर्णपान ठरेल, यात काही शंका नाही. मला काय वाटतं, या बजेटमध्ये तुमच्या गावाला कोणता फायदा होईल, प्रशासनाचा हा निर्णय नंदुरबारला कितपत पुढे नेऊन जाईल, तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.